नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आता माझा सकाळचा स्वयंपाक झालेला आहे. त्यानंतर मी आता लोटून वगैरे काढून घेत आहे, कचरा काढून घेत आहे घरातला. इथे माझं बेडरूममधलं लोटून झालेलं आहे. त्यानंतर मी किचनमधलं लोटून घेत आहे आणि माझा कचरा काढून झाल्यानंतर मी सहजच गॅलरीमधून बघितलं तर सकाळी खूपच आभाळ आलं होतं आणि आता तुम्ही बघू शकता इथं दुपारी ऊन आलेलं आहे केवढं. त्यानंतरच मी ते मशीनला कपडे लावून घेतलेले आहे. 2 चमचे मी पावडर घातलेले आहे, कारण कपडे जास्ती माझे नव्हते, त्यामुळे कपडे मशीनची पावडर थोडी कमी घातलेली आहे आणि तर मी मशीन लावून घेतलेली आहे. त्यानंतरच मी ते देवाची पूजासुद्धा करून घेतली. देवाची पूजा करून झाल्यानंतरच मी आता गॅलरी स्वच्छ करून घेत आहे. मी गावी गेल्यामुळे आता गॅलरीमध्ये खूप माती आणि धूळ आली होती, त्यामुळे गॅलरी स्वच्छ करून घेत आहे. गॅलरीला मी प्लास्टिकचं कवर घातलेलं आहे, तरीसुद्धा त्यातून माती येते, त्यामुळे मला 2 दिवसातनं एकदा तरी धुवायलाच लागते. पहिला तर मी गॅलरीमध्ये पहिला पाणी ओतून घेतलेलं जास्ती, त्यानंतर मी सावधानं पाणी ओढून घेणार आहे, जेणेकरून माती आणि पाणी घाण स्वच्छ होईल. तुम्ही ते बघू शकता, माझी गॅलरी स्वच्छ धुवून झालेली आहे. दुपारची माझी सगळी कामं पूर्ण झालेली आहेत आणि आता संध्याकाळच्या वेळी मी किराणा मालाच्या दुकानात चाललेली आहे थोडं किराणाचं सामान घ्यायला. पहिला तर मी घराला लॉक लावून घेतलं, त्यानंतर सिक्युरिटी दरवाजासुद्धा बंद करून घेतला आणि आता मी दुकानाला चाललेली आहे. अपार्टमेंटमधून किराणा मालाचं दुकान जवळच आहे, मोजून 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर आहे, त्यामुळे मी लगेचच दुकानाला जाऊन येते. आणि या किराणाच्या दुकानात सर्व सामान मिळतं, काही वस्तू मिळत नाही असं नाही, सर्व गोष्टी मिळतात. तर मी त्या दुकानातून दूध, दही आणि बटाटे घेतलेले आहेत आणि लगेचच घरी आलेले आहे किराणाच्या दुकानातून. दुकानातून घरी आल्यानंतर पहिला तर मी लॉक ओपन करून दरवाजा ओपन केला आणि घरी आत आले. आत आल्यानंतर मी किचनमधली लाईट लावली आणि नंतर लगेचच देवासमोर दिवा लावला. देवासमोर दिवा लावून झाल्यानंतर लगेचच मी तर धूपसुद्धा लावलेला आहे. मला धूप खूप आवडतं, धूपचा वास मला खूप आवडतो, त्यामुळे मी रोज धूप लावते देवासमोर. आणि त्यानंतरच मगाशी दूध आणलं होतं, मगाशी मी ते दूध तापवायला ठेवलेलं होतं. दूध वर आलेलं आहे, गॅस बंद केला मी लगेचच आणि आता स्वयंपाकाला तयारीला लागलो. पहिला तर मी तांदूळ निवडून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता मी कुकर लावणार आहे भातासाठी. एका डब्यामध्ये तांदूळ धुवून घेतलेला आहे, मीठ घालून त्यामध्ये डबा बंद करून कुकरमध्ये ठेवलेला आहे आणि गॅस लावलेला आहे. आणि मी आता इथं वांग्याची भाजी करणार आहे, वांग्याची भाजी आणि चपाती. पीठ मळून ठेवलेलं होतं मी दूध तापवल्यानंतर. त्यानंतर लगेचच कांदा, टोमॅटो आणि वांगी चिरून गॅसवर कढई ठेवली. त्यानंतर मी त्यामध्ये तेल घातलं. तेलनंतर जिरे, मोहरी, कांदा, टोमॅटो बारीक चिरलेला घातला आणि सोबतच हळद घातली. त्यानंतर मसाला चटणी घातली. थोडं मी धणे पावडरसुद्धा घातलेलं आहे आणि थोडा मसालासुद्धा घातलेला आहे घरगुती. त्यानंतरच त्यामध्ये मी मीठसुद्धा घातलेलं आहे आणि बारीक चिरलेले आपण वांग्याचे फोडे होते ते वांगीसुद्धा घातलेले आहेत आणि ते मी चमच्याने मिक्स करून घेतलं. मिक्स करून झाल्यानंतरच त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालणार आहे. वांगीच्या भाजीला शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर खूपच छान लागते भाजी. आणि मी आमटी केलेली नाही आहे, त्यामुळे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर त्यामध्येच पाणी घालणार आहे. आमटी केली नसल्यामुळे मी ह्या भाजीलाच आदन करणार आहे, जेणेकरून मला भातासोबत पण भाजी होईल. आणि ते मी भाजीमध्ये पाणी घातलेलं आहे आणि थोडा वेळ गॅस चालू करून ठेवलेला आहे तसंच. आणि इथे तुम्ही बघू शकता माझी भाजी झालेली आहे. त्यानंतरच मी आता चपाती करायला घेतलेली आहे. मगाशी मी चपातीचं गोळे करून घडी घालून ठेवली होती चपाती आणि आता मी ते चपाती लाटून लगेचच भाजूनसुद्धा घेणार आहे. चपाती लाटून भाजून झाल्यानंतर इथं माझी चपाती सगळ्या झालेल्या आहेत.
आणि तुम्ही बघू शकता चपाती, भाजी आणि भात इथं सगळं झालेलं आहे स्वयंपाक. त्यानंतरच मी आता यांची कपडे इस्त्री करायला घेतलेली आहे. उद्या सकाळची तयारी आदल्या दिवशी संध्याकाळी केली तर बरं पडतं, कारण सकाळी खूप गडबड होते. त्यामुळे मी आदल्या दिवशीच तयारी करून घेते. 2 शर्ट आणि 1 पॅन्ट अशी मी इस्त्री करून ठेवलेली आहे. आणि इस्त्री करून झाल्यानंतर आम्ही लगेचच जेवायला बसलो. जेवण करून झालं त्यानंतर मी दही लावणार आहे, जेणेकरून मला सकाळी पिण्यासाठी दोघांनासुद्धा लागते दही. दह्याचं ताक लागते, त्यामुळे मी आता दही लावत आहे. पहिलं दूध घेतलं मी आणि त्यामध्ये थोडंसंच मुरवाण घातलेलं आहे विरजण लावण्यासाठी. आणि आता मी ते झाकून ठेवलेलं आहे दह्याचं भांडं. दही लावून झाल्यानंतरच मी आता इथं भांडी घासून घेणार आहे. बेसिनमधली सगळी भांडी घासून झाली, त्यानंतर मी क्लिनिंगसुद्धा केलेलं आहे. बेसिन क्लीन करून घेतलं आणि त्यानंतरच मी आता एका वाटीमध्ये सब्जा बी भिजत घातलेले आहेत. सकाळी मला ताकामध्ये घालून प्यायला खूप आवडतं सब्जा बी. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटत जाऊया. चला तर मग बाय.